उद्या सुट्टी असल्यामुळे आज घेता येते किंवा सॅटर्डे संडे ऑफ असतो. आम्ही प्रयत्न केला की मॅक्झिमम पॅरेंट्स यावेत, त्याच्यासाठी हा आजचा दिवस निवडलाय. आता या ठिकाणी शिकवत असताना ऍक्च्युअली टीचिंग कॉलेज म्हटलं की टीचिंग असा कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये होता. पण आता ते NEP सगळ्यांनी ऐकलं असेल, नॅशनल एज्युकेशनल पॉलिसीज ज्या नवीन आल्यात त्याच्याप्रमाणे लर्निंग वरतीही जास्त फोकस त्यांनी केलेला आहे. म्हणजे नुसतं टीचिंग पेक्षा मुलं किती लर्न करतात हे बघणं गरजेचं असतं. तर त्याला आपण म्हणतो NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तर नुसतं टीचिंगच नाही तर लर्निंग सुद्धा आपण या महाविद्यालयामध्ये आपल्या कॉलेजमध्ये फोकस करतोय. आपलं MBAच्या 2 सायकल झाल्यात, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन. त्यामुळे आपण NEP ला अलाइन आहे आणि MSBT सिलेबस तसा आपला NEP सोबतच आहे. तर हे सगळं करत असताना लर्निंग, टीचिंग आणि लर्निंग करत असताना तिघांचं 3 जणांचे एफर्ट्स हे महत्वाचे आहे. पहिलं जे आम्ही करतो, आमच्याकडून मुलांना गायडन्स मिळतं. जे काय कन्सेप्ट असतील सिलेबस मध्ये ते कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ज्यावेळेस ते लेक्चर मध्ये येतात मुलं, त्यावेळेस टीचरचं गायडन्स हे इम्पॉर्टंट. हा पहिला एफर्ट जे असणार आहे ते टीचरचे असणार आहे. त्यानंतर दुसरं आहे स्टुडंट स्वतः. इकडे किती शिकवलं त्यांनी पुस्तक उघडून बघितलंच नाही, डायरेक्टली एक्झामला गेला तर तो काय पास होणार नाही. स्टुडंटचे एफर्ट्स स्वतःचे ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा पॅरामीटर, आपल्याकडे खूप पैसा आहे, आपल्याला काय शिकायची गरज नाही. घरच्यांनी जर पर्सनल अटेन्शन मुलांकडे दिलं नाही किंवा बिझनेस करायचा आपल्याला शिक्षणाची गरज नाही, जा केलं तर कर नाही तर करू नको, असं जर आपण त्याच्या मनावरती एक आपल्या घरातून जर एक मेसेज त्याच्या विद्यार्थ्यांकडे पोहोचवला तर ते अभ्यास करणार नाही. म्हणजे तिघांचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये पाहिजे, शिक्षक, स्टुडंट स्वतः आणि पॅरेंटने कमीत कमी त्याला एक राईट डायरेक्शन जरी दिली आणि स्वतः तो अभ्यास करतो का नाही एवढं जरी बघितलं तरी सफिशियंट आहे. हे तिघांचं जर लक्ष असेल विद्यार्थ्याकडे तर तो व्यवस्थित मार्काने अभ्यास करून चांगल्या मार्काने पास होईल. नुसतं पास होणं हे आपलं इंटेन्शन नाहीये. चांगले मार्क्स घेणं हे ऑन पेपर आपल्याला सर्टिफिकेट तर पाहिजेच, पण त्याचबरोबर बाकीच्या ज्या स्किल्स आहे त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बॉडी लँग्वेज, सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करणं, सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होण्यासाठी जे काय करिक्युलम लागतं, सिलेबस लागतं ते आपल्या MSBT ने दिलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायला पाहिजे. त्याच्या अटेंडन्सच नसेल, विद्यार्थी कॉलेजमध्येच आला नाही तर ना तो ग्रुपमध्ये कुठं एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय. इथं मुलांकडून ग्रुपमध्ये प्रॅक्टिकल्स करून घेतले जातात. नॅशनल लेवल, स्टेट लेवलच्या ज्या स्पर्धा असतात, विद्यार्थ्यांसाठी ज्या कॉम्पिटिशन्स होतात त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये त्या क्वालिटी येतील. प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झाला, पेपर प्रेझेंट केला, कुठं खेळा, स्पोर्ट्स मध्ये सुद्धा आपल्याला अचिव्हमेंट अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर हे सगळ्या गोष्टीतून ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते आणि मुलगा ऑलराऊंडर होतो. नुसतं पुस्तक अभ्यास करणं हे तसं जर असतं तर घरी बसूनच सांगितलं असतं गव्हर्नमेंटने, हे एवढं कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे करायची गरज पडली नसती. कॉलेज काय इस्टॅब्लिश होतं संस्था, तर ह्या गोष्टीसाठी त्याची ही डेव्हलपमेंट जी आहे ती ह्या डायरेक्शन मध्ये झाली पाहिजे. म्हणून जर कॉलेज एवढं चालू केलं आपण, इन्फ्रा जर एवढं गव्हर्नमेंट जर एवढं सपोर्ट करत असेल तर आपली जबाबदारी आहे की मुलांची अटेंडन्स कॉलेजमध्ये असायला पाहिजे. मुलगा जर क्लासमध्ये बसला, त्याचे कन्सेप्ट क्लिअर होतील, तो स्वतः अभ्यास करेल, काहीतरी नवीन आपल्याला शिकायला भेटतंय, काहीतरी प्रोजेक्ट त्यांनी तर मायक्रो प्रोजेक्ट केले त्याचे इंटरेस्ट क्रिएट होईल आणि घरी थोडंफार लक्ष दिलं तर त्याचा एक्झाम मध्ये परफॉर्मन्स वाढेल. त्याच्यासाठी हे तिघांचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. त्यानंतर याचं आपल्या डिपार्टमेंट बद्दल जर बोलायचं झालं तर आउटपुट आपलं जर बघितलं तर त्याच्यामध्ये डिफेक्स कॉम्पिटिशन नावाची एक स्टेट लेवलची प्रोजेक्ट कॉम्पिटिशन होती. त्याच्यामध्ये आपल्या मुलांना आपल्या स्टेट मध्ये फर्स्ट प्राइज मिळालेलं आहे आता लास्ट जे अकॅडमिक इयर होतं त्याच्यामध्ये. आणि सलग 4 वर्षापासून
आपण प्रोजेक्ट मध्ये कुठं ना कुठं फर्स्ट प्राइज मिळवलाय. प्रोजेक्ट कॉम्पिटिशनच्या बाहेर कंडक्ट केले जातात, त्याच्यामध्ये सलग 5 वर्ष आपण प्रोजेक्ट मध्ये प्राइज मिळवतोय. आपले विद्यार्थी मागच्या वेळेस एक ऍप मुलांनी तयार केलं होतं, दुर्गेश नावाचं विद्यार्थ्यांची टीम. त्यांना आपल्या इथेही प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये मिळालं. DY पाटील मध्ये एक स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती, त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. डिबेट्स मध्ये फर्स्ट आहे. आणि त्याच्या आधी MSBT चं एक प्रोजेक्ट कॉम्पिटिशन झालं होतं. MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. आपलं जे डिप्लोमा असतं त्याचं सर्टिफिकेट आपल्याला MSBT देतं. त्यांनी टेक्निकल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केली होती, त्याच्यामध्ये फर्स्ट प्राइज मिळालेलं आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मध्ये, तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन झाली होती 2 वर्षापूर्वी, तिथे फर्स्ट प्राइज आहे. असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला फर्स्ट प्राइज मिळाले. त्यानंतर आपल्या डिपार्टमेंट मध्ये टोटल 542 स्टुडंट्स होते. या लास्ट सेमिस्टरचा जर रिझल्ट आपण बघितला तर त्याच्यामध्ये 510 स्टुडंट्स हे क्लिअर पास आहेत. अबाउट 94% हा आपला रिझल्ट आहे. ऑल क्लिअर स्टुडंट्स. विथ एटीकेटी जर कन्सिडर केलं तर सगळेच पुढे गेले, पण ऑल क्लिअर स्टुडंटचं पर्सेंटेज अबाउट 94% आहे. त्यानंतर आता आपल्या इडसा नावाची एक झोनल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन होती. त्याच्यामध्ये जवळपास 18 मेडल्स, 18 ट्रॉफीज आपल्या महाविद्यालयाला मिळाल्या. त्यामध्ये ऑलमोस्ट 10 to 12 ट्रॉफीज आपल्या डिपार्टमेंट मध्ये, झोनल मध्ये, इडसा मध्ये. सगळ्या गोष्टींमध्ये मुलांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि त्याच्यातूनच त्यांची डेव्हलपमेंट होणार आहे. कन्सिस्टन्सी ही इम्पॉर्टंट आहे. इथं रेग्युलर आला, विद्यार्थी क्लासमध्ये बसला, त्यानंतर जे काही वर्क स्टाफने सांगितलं ते व्यवस्थित केलं. कन्सिस्टन्सी म्हणजे कंटिन्युअसली तो ज्या स्टाफने इन्स्ट्रक्शन दिले असतील, स्टाफने जो इन्स्ट्रक्शन दिल्या त्या व्यवस्थित फॉलो करत असेल तर त्याला आउटपुट नक्की मिळणार. आपला रिझल्ट, प्लेसमेंट, त्यानंतर स्पोर्ट्स, इथं टीचिंग आणि लर्निंग कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी नॅशनल लेवलला मॉनिटर केल्या जातात आणि त्या मॉनिटर करून आपल्याला 2 वर्ष, दोन सायकल मध्ये 3 वर्षाचं ऍक्रिडेशन आपल्याला मिळालेलं आहे नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडेशन कडून. म्हणजे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, आपण त्या लेवलला आहे की नाही याचं इन्स्पेक्शन होतं आणि ते इन्स्पेक्शन करून आपल्याला ऍक्रिडेशन देतात. ऍक्रिडिटेशन असेल तरच आपल्याला स्कॉलरशिप मिळेल असं त्यांचं GR आलं होता, पण ते आता नाहीये. सध्या त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं नाहीये. पण पुढे भविष्यामध्ये म्हणजे पॅरेंट्सला डिग्रीला जायचं असेल, कुठे ऍडमिशन घ्यायचं असेल तर MBA हे इम्पॉर्टंट आहे. आणि ते MBA आपल्या कॉलेजला 2 वेळेस मिळालेलं आहे आणि आपण 3rd टाइम आता परत जातोय. आता जे फॅसिलिटीज विद्यार्थ्यांसाठी आपल्या कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला मिळतात, काही दिवसापूर्वी थोड्याशा अजून कमी होत्या, हळूहळू अजून इम्प्रूव्ह होत जाईल. युनिव्हर्सिटी आली, आपल्याकडे इंडस्ट्री सपोर्टेड लॅब्स आपल्याला काही मिळतात. अजून तुम्हाला काही दिवसांनी, आता फर्स्ट इयरला असतील विद्यार्थी, सेकंड इयरला गेल्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. आणि हे सगळं इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुमचे फीडबॅक्स इम्पॉर्टंट असतात. विद्यार्थ्यांसाठी आपण अजून काय करू शकतो महत्वाचं ते तुमच्याकडून जर फीडबॅक आले, शेवटी तुम्ही या सेशनच्या शेवटी फीडबॅक फॉर्म भरून देणार आहेत किंवा फीडबॅक तुम्ही ओरली देऊ शकता स्टाफ सोबत डिस्कस करताना. ते फीडबॅक्स आले तर आपल्याला इम्प्रूव्हमेंटला अजून तुमच्याकडून सजेशन्स मिळतील. तसं इंटरॅक्शन 1 to 1 GFM सोबत तुमचं झालं असेल, कोणाचं बाकी असेल तर हा प्रोग्राम सेमिनार हॉल मधला संपल्यानंतर परत डिपार्टमेंटला तुम्ही स्टाफला भेटून ऍक्च्युअल जे आपलं एम आहे विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस बघणं, त्याचे टेस्टचे मार्क्स, क्लास टेस्ट मध्ये त्याला मार्क्स किती मिळाले, त्याची अटेंडन्स कशी आहे आणि ओव्हरऑल त्या विद्यार्थ्याचं बिहेवियर कसं आहे, एवढं तुम्ही स्टाफला भेटून GFM बाय भेटून विचारू शकता. ज्यांना आता वेळ मिळाला नसेल डायरेक्टली सेमिनार हॉल मध्ये आले पॅरेंट्स,
त्यांना मी परत रिक्वेस्ट करेन की याच्यानंतर जाऊन तुम्ही ते इंटरॅक्शन करू शकता GFM सोबत. So let us work together to shape our students into skilled engineers and responsible citizens. With your contribution at home and our guidance in institute, definitely, surely, student will become successful, skilled engineer. With this, I will say thank you. सगळेजण परत वेळ काढून आले, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. एवढं करून मी माझे 2 शब्द टाकतो. थँक्यू.